एखाद्या बाईला तुरुंगात टाकल्यावर गडी होत नाही असा टोल आमदार उत्तमराव जानकर यांनी पालकमंत्री जयकुमार गोरेंना लगावलाय। मस्ती आल्यासारखं बोलताय त्यावेळेला की 1 रुपया मिळू देणार नाही आणि आम्ही ठरवलंय ते आपलं छळछावणी सगळ्या या जिल्ह्याला मॉडेल दाखवल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही या आमच्यामध्ये एखादी बाई तुरुंगात टाकली म्हणजे गडी होत नाही। तिथं लढाई गड्यांसंग आहे ही बी त्यांनी ध्यानात ठेवलं पाहिजे। ही जिड्याची लढाई नाही। तुम्हाला लढायला या ती बाई तुरुंगात टाकावं लागली तेव्हा तुम्ही गडीन पालकमंत्री। लोकसभा निवडणुकीत पैलवान चंद्रहार पाटलांना ठाकरे गटानंच फसवलं, चंद्रहार पाटलांना उभं करून विशाल पाटलांना निवडून आणलं असा गंभीर आरोप शहाजी पाटलांनी केला। ज्या उद्धव ठाकरेने संजय राऊतानं या भोळ्या भाबड्या चंद्रहार दादाला फसवलंय, चंद्रहार दादाचा विश्वासघात केला, त्यांनी उभा केलं चंद्रहार दादाला आणि निवडून आणलं विशाल पाटलाला। ही गद्दारी करणारी माणसं आहे ती। साहेब याचा बदला आता तुम्हीच घ्या आणि चंद्रहार दादाला राज्यसभेवर दिल्लीला वाजत गाजत इमानाने घेऊन जाऊया आणि तमाम या तरुणांची इच्छा पूर्ण करूया। शहाजी बाबू पाटलांच्या या डायलॉगनं आसामचं पर्यटन वाढवलं। शहाजी बाबू आता तुम्ही महाराष्ट्राचंही पर्यटन वाढवा असं शंभूराज देसाई, तुम्ही शहाजी पाटलांना पर्यटनाचा ब्रँड अँबॅसेडर करा असं एकनाथ शिंदेंनी सुचवलं। शहाजी बापूच्या डायलॉगने आसामचं पर्यटन वाढलं, आसामचं, पण ते महाराष्ट्राचं वाढवा। आता महाराष्ट्राचा शंभूराज देसाई इथं आहे। अरे बाबा यांना बोललो तुमच्या डायलॉगने महाराष्ट्राचं पण पर्यटन वाढवून घ्या, यांना ब्रँड अँबॅसेडर करा शहाजी बापूला। निवडणुका जवळ आल्या की आमच्यावर आरोप सुरू होतात, माझ्यातून चुकीची गोष्ट घडलेली नाही असा दावा अजित पवारांनी केलाय। निवडणुका जवळ झाल्या की आमच्यावर आरोप सुरू होतात, कुठला तरी काहीतरी। मागेही तुम्हाला आठवत असेल की असाच 2009 का 8ला 70,000 कोटीचा आरोप झाला। त्याला 15-16 वर्ष झाली, परंतु त्याच्यातनं काही कुणी पुरावे देऊ शकले नाही, काही होऊ शकले नाही। पण बदनामी तर आमची होती, कुणी पण उठायचं ते असं झालं तसं झालं। माझं तुम्हालाही सगळ्या पत्रकार मित्रांना आव्हान आहे, मी माझ्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केल्यापासून मी कधी माझ्या हातनं कुठली चुकीची गोष्ट होऊन देत नाही। मुंडवा जमीन प्रकरणात चौकशी सुरू आहे, नियमात नसेल तर कोणीच काम करू नये असं अजित पवारांनी म्हटलंय। की माझ्या नावाचा वापर करून माझ्या जवळचे नातेवाईक असतील, लांबचे नातेवाईक असतील, माझे जवळचे कार्यकर्ते असतील, माझे जवळचे सहकारी असतील, माझ्या जवळचे अधिकारी असतील, त्यांनी जरी कुणी काही सांगितलं, त्यांनी तर सांगूच नाही, पण यदा कदाचित काही सांगितलं तर ते नियमात नसेल तर अजिबात संबंधित अधिकाऱ्यांनी त्या कामात करता कामा नये, अजिबात कुठलाही दबावला ते बळी पडता कामा नये। विरोधक फक्त टीका करण्याचं काम करतात असा निशाणा अजित पवारांनी साधलाय। विनाशक आले विपरीत बुद्धी आम्हाला काही बोलायचं नाही, कारण आम्ही इतर पक्षांना आम्ही सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये राजकारण करतो। यशवंतराव चव्हाण साहेबांनी तो सुसंस्कृतपणा शिकवलेला आहे। दुसऱ्यांनी वेडेपणा केला, असे काही बेजबाबदार आरोप केले म्हणून आपण त्याला उत्तर देऊ। चौकशी अंती सत्य बाहेर येईल अशीही प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे। मूळ जागा जी आहे ती महात्मा फुलेंच्या मालकीची ऐतिहासिक होती, मात्र कृषी विद्यापीठाकडे कुठली हे कालचं प्रकरण। अरे आता पुन्हा कशाला काढतात? तिची चौकशी होणार आहे ना बाबा, चौकशीच होणार आहे। मगापासून तेच सांगतोय, तेच उघडत आहे।
दादा बारामती खरेदी विक्री संघाच्यावर कसा आरोप झाला की तुमच्या कोणगावच्या जमिनीबाबत देखील कारवाईच्या प्रक्रियेत मग मी सांगितलं ना त्याची चौकशी करा. जर कुणी चुका केल्या असतील तर त्यावर FIR दाखल करा आणि जी काही कारवाई असेल ती करा. फडणवीसांच्या जवळच्यांवर कारवाई नाही, पार्थवर मात्र सुपरफास्ट कारवाई झाली. सिडको घोटाळ्यावर सरकारनं मौन बाळगलंय असा घणाघात रोहित पवारांनी सरकारवर केलाय. पण या सरकारमध्ये आपण जर बघितलं तर जेव्हा केव्हा आम्ही काही मुद्दे पुढे घेऊन जात असतो तेव्हा मुख्यमंत्री साहेबांच्या जवळचा तो व्यक्ती असेल तर त्या बाबतीत कुठेही कारवाई होत नाही. पण कुठेतरी मुख्यमंत्र्यांना नाहीतर भाजपला एखाद्या नेत्याचा खेळ खेळायचा आहे नाहीतर गेम करायचा आहे त्याच्यावरच लगेच कारवाई तिथं होते. आता आम्ही सिडकोचं प्रकरण हे पुढे आणलेलं आहे. त्या बाबतीत सरकारच्या एका विभागाने सांगून सुद्धा त्या व्यक्तीवर तिथं कारवाई होत नाही. पण या बाबतीत तुम्ही जर बघितलं तर सुपरफास्ट कारवाई तिथं केली जाते. आमचं मत आहे भेदभाव न करता जो चुकीचा आहे तो चुकीचा आहे, त्या पद्धतीने कारवाई करणं महत्त्वाचं आहे, भेदभाव न करता. केंद्रात आणि राज्यात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार असलं तरी स्थानिक पातळीवर सबळावर लढण्याचे संकेत अजित पवारांनी दिले. महापालिका किंवा जिल्हा परिषद आता त्याबद्दल एकदा आरक्षण निघेपर्यंत बोलणं हे फार घाईचं ठरेल आणि आम्ही महायुतीमध्ये आहोत. आता काही बाबतीत तुम्हाला आठवत असेल पाठीमागे देखील आघाडीच्या काळात तेच विचारलं होतं. 2.5 वर्षाच्या करता पुणे पॅटर्न झाला होता. शेवटी कसं असतं पत्रकार मित्रांनो, तिथली परिस्थिती तिथं असणारे आज महायुतीतले 3 पक्ष आहेत त्याच्यातला जो पक्ष पॉवरमध्ये येतो इतर दोघांशी कसा वागतो त्याच्यावर पण बरंचसं अवलंबून असतं. तिथला लोकप्रतिनिधी कसा वागतो. फेक ट्विट फिरवून पार्थ पवारांना बदनाम करण्याचा प्रयत्न झालाय असा गंभीर आरोप अमोल मिटकरी यांनी केलाय. अंजली दमानिया ज्यांना आम्ही तथाकथित समाजसेविका म्हणतो आणि त्यांचे नायक तथाकथित समाजसेवक अण्णा हजारे यांनी ज्या पद्धतीनं अलीकडच्या काळात पार्थ पवार यांच्यावर आरोप करून जो काही आकांड तांडव केला त्याला उत्तर देत असताना मी दूध का दूध आणि पाणी का पाणी करू एवढं ट्विट केलं होतं. पण तसा आशय चुकीच्या पद्धतीनं करून ते फेक ट्विट फिरवलं गेलं. त्याचं उत्तर पण दमानिया मॅडमला मी दिलेलं आहे की त्यांचा धंदा आहे प्रामाणिकपणे आगीत तेल टाकण्याचा, तो त्यांनी प्रामाणिकपणे पुढे न्यावा. पण पूर्ण माहिती असल्याशिवाय आपली अर्धवट बुद्धी महाराष्ट्राला दाखवू नये. तसंही आपल्या आघाड अर्धवट आणि बावलट प्रवृत्तीचं सगळ्या महाराष्ट्राला दर्शन झालेलं आहे. बारामतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ठरवण्यासाठी मुलाखती घेणार आहेत. मात्र जय पवार हे उमेदवार नसतील असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्पष्ट केलंय. बारामती नगराध्यक्षपदाचे उमेदवार जय पवार. मी पण ती चर्चा ऐकली. मला आज पण बरेच जण म्हणाले, परंतु तसं काही होणार बारामती नगराध्यक्षपदाचे उमेदवार जय पवार. मी पण ती चर्चा ऐकली. मला आज पण बरेच जण म्हणाले, परंतु तसं काही होणार. उद्या अजितदादा विधान भवनही आपल्या नावावर करतील अशी टीका ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी अजित पवारांवर केली आहे. हेच पार्थ पवार उपमुख्यमंत्र्याचा मुलगा उद्या महाराष्ट्राचं विधान भवन सुद्धा आपल्या नावावर करू शकतो. कारण आपला बाप महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आहे आणि आपला आजोबा देशाचा नेता आहे शरदचंद्रजी पवार आणि आपली आत्या काही झालं तर आपल्याला पाठिंबा देणार आहे. हे पवार सगळे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे सदस्य आहेत. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी गेली देशाच्या बाहेर, पण पवार ईस्ट इंडिया कंपनी या महाराष्ट्रामध्ये काम करते. खरं तर अजितदादा पवारांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे. वडगाव मावळ नगरपंचायतीची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस कोणत्याही युतीशिवाय पूर्ण ताकदीनं स्वबळावर लढणारे अशी घोषणा आमदार सुनील शेळके यांनी केली आहे. वडगाव दाभाडे नगरपालिकेच्या बाबतीत आम्ही
2-3 वेळा बैठकी केल्या, परंतु बैठकीमध्ये सकारात्मकपणा त्यांचा दिसत नाहीये. आज जर भारतीय जनता पक्षाच्या विचाराचा आम्ही तळेगाव दाभाडे शहरात नगराध्यक्ष म्हणून जर बसवायला तयार असो, पण तिथं वेगळे फॉर्म्युले आणायचे किंवा आम्हाला एवढ्या जागा पाहिजे तेवढ्या जागा पाहिजे हे अडवणूक करून जर युती तोडायचीच असेल तर त्याबाबत देखील त्यांनी स्पष्ट भूमिका घ्यायला पाहिजे, परंतु ते घेत नाहीये. फक्त दिवसादिवस ढकलत चाललेत. आम्ही त्यांचं ऐकत चाललोय, परंतु उद्या किंवा परवा 2 दिवसामध्ये आमचा निर्णय स्पष्ट होईल. ज्याची ताकद जिथे जास्त त्यानुसार जागा वाटप करण्यात येईल. भरत गोगावले यांनी महायुतीच्या फॉर्म्युल्याबाबत हे वक्तव्य केलंय. नगरपालिकांसाठी पण तोच प्रस्ताव राहील की ज्याची ताकद ज्या ज्या मतदारसंघामध्ये आहे त्यांना जास्त सीट दिल्या जातील, त्यांची कमी आहे त्यांना कमी दिल्या जातील. मग आता जिथे आमच्या रविशंकर पाटील आहेत, आमचा महेश बालदे आहे, आमचा प्रशांत ठाकूर आहे, आम्ही आहोत, दळवी आहे, थोरवे आहे, अदिती तटकरे आहेत, हे प्रत्येकाच्या मतदारसंघामध्ये ज्या नगरपालिका आहेत त्यांची जशी ताकद असेल त्यांनी ठरवावं आणि तिथून सुरुवात करावी. निवडणुकांच्या तोंडावर मनसे ऍक्शन मोडवर आली आहे. दुबार मतदान करणाऱ्यांना मनसे स्टाईलनं धडा शिकवला जाणार आहे. जसं निवडणूक आयोगाला जसं सांगितलं होतं की राजसाहेबांचा सत्याचा मोर्चा होता आणि मला वाटतं त्यांना सत्य आणि असत्यातला फरक कळत नसावा. त्यामुळे जे कोणी या निवडणुकीत असत्याचा मार्ग स्वीकारतील मतदार त्यांना ज्या प्रकारे कळेल त्या प्रकारे त्यांना सांगितलं जाईल, परंतु कुठल्याही परिस्थितीत दुबार मतदान होऊन दिलं जाणार नाही. ज्यांची नावं आहेत दुबार मतदाराच्या यादीमध्ये त्या संदर्भात मनसेचं काय ऍक्शन असणार? मनसेची ऍक्शन हीच आहे की मला वाटतं निवडणूक आयोगाने सांगितलं ना का ती 2 स्टार वगैरे लावलेत म्हणून, बरोबर आहे. त्यामुळे त्यांनी 2 स्टारच्या वेळीच काय तो मार्ग अवलंबावा, नाही तर शेवटी आम्ही कुठल्याही परिस्थितीत दुबार मतदान होऊन देणार नाही, कुठल्याही परिस्थितीत नाही. निवडणुकीआधी ठाकरे गटाकडून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न होतोय. ड्रोन घटनेनंतर शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी ठाकरे गटाला हा खोचक टोला लगावला. मातोश्रीच्या बाहेर जे ड्रोन घिरट्या घालत होते ते पोलिसांची परमिशन घेऊन MMRD हे तिथे त्यांनी ते ड्रोन फिरवले होते. त्यांना काही सर्वे करायचा होता म्हणून, परंतु उबाठाच्या लोकांना सहानुभूतीची फार गरज आहे निवडणुकीच्या अगोदर. त्यामुळेच त्यांनी कसलीही शहानिशा न करता, पोलिसांशी अथवा प्रशासनाशी चर्चा न करता पहिल्यांदा मीडियाशी बोलणं श्रेयस्कर समजलं. कारण त्यांना कुठेतरी आता तोंडावर पडायची सवय झालेली आहे. त्यामुळे कुठलीही माहिती शहानिशा न करता आपल्याला कशी सहानुभूती मिळेल याचा प्रयत्न करणारे हे उबाठाचे अर्ध्या हळकुंडात पिवळे होणारे नेते. त्यांना मी एवढंच सांगू इच्छिते की उद्योगपतीच्या घराखाली जिलेटिनच्या कांड्या ठेवणारं हे सरकार नाहीये, तर सर्वसामान्यांना सुरक्षा पुरवणारं हे सरकार आहे. अगदी विरोधक असले तरी देखील त्यांच्या सुरक्षेची जिम्मेदारी ही शेवटी राज्य सरकारवरच आहे. ड्रोन सर्वेक्षणापूर्वी रहिवाशांना कल्पना देणं गरजेचं असतं, असं सचिन अहिर यांनी म्हटलंय. तुम्हाला माहीत असेल की इकडे ऑलरेडी साहेबांना Y+Z सिक्युरिटी आहेत आणि हे सर्व असताना पण देखील त्याची पूर्वकल्पना तरी द्यायला पाहिजे होती. आणि हा संपूर्ण भाग तुम्ही बघता कलेक्टर ऑफिस आहे, शासकीय आहे, ही परवानगी जशी लोकांना तुम्ही विचारता तसं ते कायदेशीर MMRDचं असलं तरी देखील त्यांची जबाबदारी आहे ना, ते रहिवाशींची प्रायव्हसी आहे त्यांच्या बाबतीत त्यांनाही विचारलं पाहिजे, त्यांनाही विश्वासात घ्यायला पाहिजे. दुर्दैवाने याची आम्ही अधिकची माहिती आता घेऊ. एकनाथ खडसेंवरही महार वतनाची जमीन हडपल्याचा आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं करण्यात आलाय. आपण ती जागा मोठ्या मनाने मोठं मन दाखवून त्या आमच्या दलित लोकांना द्यावी की जेणेकरून त्यांचं उदरनिर्वाह त्या जमिनीवरच आहे. आपल्याकडे काही म्हणजे 1000-500 एकर जमीन आपल्याला असेल, परंतु या गरिबांची जमीन ही कमी 5-6 एकर काही मोठी बाब नाही आहे तुमच्यासाठी. तर त्यांनी गरिबांची ते दलित वस्तीची महार वतनची जमीन वापस करावी यासाठी आज आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे. आणि 8 ते 10 दिवसामध्ये त्यांनी या गोष्टीचा विचार न केला व आता आम्ही त्या वापस न केली किंवा सर्व फॉर्मॅलिटी कायदेशीर करून तर आम्ही एकनाथराव खडसे यांच्या जळगाव येथे आणि मुक्तानगर येथे फार्म हाऊसवर रिपब्लिकन पार्टीच्या वतीने भव्य दिव्य स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी छेडणार आहोत.
मंत्री राधाकृष्ण विखेंची गाडी फोडणाऱ्याला 1 लाख रुपयांचं बक्षीस दिलं जाईल अशी आक्रमक भूमिका बच्चू कडू यांनी घेतली आहे. अरे शुक्रमाना लोक तुम्हाला मारत नाही. मी तर म्हणतो जो राधाकृष्ण विखे पाटलाची गाडी फोडून ना त्याला 1 लाखाचं बक्षीस मारायचं. मी तर फोडणारच भेटला तर. पण हे नालायकी थांबवा, आम्ही सहन करणार नाही. 11,000 रुपये क्विंटलच्या भावाची शिफारस केली राज्य सरकारनं कापसाची आणि मोदी सरकारनं जाहीर केले 8,000 रुपये. लाज वाटते.